नमस्कार. श्रावण महिना चालू आहे तर ही बनवलेली आहे कांदा लसूण विरहित मराठमोळी अस्सल महाराष्ट्रीयन थाळी. पाहू शकता मस्त बनलेली आहे. वरण भात, कढी, खीर, बटाट्याची भाजी आणि ढोबळी मिरची पुरी, मूग वडा आणि पापड. मस्त भरगच्च थाळी बनवलेली आहे. पाहू शकता मस्त. श्रावण महिना चालू आहे तर व्रत वैकल्याचा महिना असतो, त्यामध्ये उपवासासाठी बनवली जाते. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा आहे माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आता ही सर्व स्वयंपाकाच्या अगोदर तयारी करून घ्यायची, म्हणजे तो स्वयंपाक पटपट उरकतो. ही बटाट्याच्या भाजीची टोमॅटो, कोथिंबीर आणि शेंगदाणा कूट आणि 2 बटाटे घेतलेले आहेत. हे मूग वड्यासाठी मुगाची डाळ भिजत घातली 2 तास, मिरची, जिरं आणि मीठ. आणि हे कढीसाठी शेंगदाणे, 4 हिरवी मिरची, जिरं आणि अर्धा इंच आलं आणि चवीपुरतं मीठ. आणि खिरीची तयारी केलेली आहे. तर ड्रायफ्रुट्स घेतलेत आणि रवा भाजून घेतलाय. आणि दुसरी आहे ती शिमला मिरचीची, त्याला शेंगदाण्याचा कूट आणि थोडंसं खोबऱ्याचा कीस घेतलाय. हा कढीसाठी ठेचा बनवून घेतलाय. मिरची, जिरं आणि आलं आणि मीठ घातलंय त्यामध्ये जरा चवीपुरतं. ही सर्व तयारी करून घेतली म्हणजे स्वयंपाक पटपट होतो. आता मूग वड्यासाठी डाळीतलं पाणी काढून घ्यायचंय, म्हणजे ते पीठ व्यवस्थित होतं. नाहीतर पाण्यासहित जर काढलं पाण्यातली तर त्याला जरा थोडंसं जास्त पाणी होतं. त्यामुळे कोरडी करून घ्यायची थोडीशी, म्हणजे सर्व पाणी निथळून घ्यायचंय. खूप छान बनतात मूग वडे. त्यामध्येच आता जिरं, मिरची आणि आलं घालून घ्यायचंय आणि चवीपुरतं मीठ घालायचंय. त्याला फिरवून घ्यायचंय. जाडसरच दळायचं, बारीक करायचं आपल्याला, जास्त बारीक नाही करायचं, जाडसर होईल. अर्धे अर्धे काही थोडीफार डाळ राहील अशा हिशोबाने, म्हणजे छान तळल्यानंतर कुरकुरीत बनतात मस्त. आता हे कढीचं मिश्रण घेऊया. छोटी वाटी बेसन पीठ घेतलंय, म्हणजे 4 चमचे बेसन पीठ आहे. आणि आपण बनवलेला ठेचा घातलाय. तो मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे ताक टाकल्यानंतर गुठळ्या बनत नाही, त्यासाठी मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये आता ताक टाकायचे. तुम्ही दही टाकलं तरी चालेल, थोडंसं पातळ आहे ताक. आंबट होतं जास्त, त्यामुळे थोडंसं पाणी घातलंय. ते कढीचं मिश्रण तयार झालंय. आता आपण कढीला फोडणी घालायची. एका पातेल्यात 2 चमचे तेल घेतले, त्यामध्ये मोहरी घालायची. 2 व्यक्तींसाठी बनवलेला आहे हा स्वयंपाक. तसा 2 व्यक्तीसाठी जरी म्हटलं तरी थोडं जास्त बनवतो ना. माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा. कढीपत्ता घातलाय मोहरी तडतडल्यानंतर. आणि हे मिश्रण टाकायचंय. पाणी घालायचंय, घट्ट आहे अजून पाणी घालायचंय. बेसन पिठामुळे नंतर परत घट्ट होत असते, तर अजून पाणी घालायचंय थोडं. हळद घातली, फोडणीत नाही घातली हळद. श्रावणामध्ये कोणी कोणी अख्खा
सर्व महिनाभर उपवास करतात, एक टाइम जेवण करतात किंवा सोमवार असतात, तर ही अशी आपण थाळी बनवतो शक्यतो. साखर घालायची अर्धा चमचा. अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा, म्हणजे माझ्या चॅनलचं रेसिपी सर्वात पहिल्यांदा आपल्याला नोटिफिकेशन मिळेल. आणि माझ्या थाळीचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला थाळी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. कढी झालेली आहे. आता कढीला उकळी आणायची नसते, अशा फेसाळी थोडीशी की लगेच काढून घ्यायची असते. कोथिंबीर टाकली, आता काढून घ्यायची. कढी झालेली आहे तयार. मस्त. तर पॅन ठेवलाय, पॅन मध्ये तेल घालायचं. आपल्याला बटाट्याची भाजी बनवून घ्यायची. त्यामध्ये जिरं घालायचे, तर जिरं व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये 2 बारीक कापून टोमॅटो घेतलेत. आपल्याला दुसरं काहीच नाही वापरायचे भाजीला, फक्त टोमॅटो आणि शेंगदाणे वापरायचे. कांदा, लसूण, खोबरं वगैरे काही नाही वापरलेलं, पण खूप छान बनते अशी भाजी. गरम झाल्यानंतर त्याला शिजण्यासाठी झाकण ठेवायचे. टोमॅटो व्यवस्थित शिजून द्यायचा, म्हणजे मग भाजी एकदम मस्त लाल होते. हे पाहू शकता टोमॅटो किती मस्त शिजले. ते आपोआप कमी होतात शिजल्यानंतर. कढीपत्ता घालायचा आहे. हळद घालायची, 1 चमचा आपल्या घरचं लाल तिखट आणि दुसरं काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची अर्धा चमचा. मस्त परतलेला आहे. आता बटाटा मी कापून पाण्यामध्ये ठेवलेला आहे, तो घालायचा आहे. बटाटा शक्यतो भाजी टाकेपर्यंत पाण्यातच ठेवायचा, नाहीतर लाल होतात, काळ्या पडतात फोडी लाल की. मस्त, खूपच छान कलर आलाय. आता पाणी घालायचंय. छान परतलेला आहे बटाटा. मस्त, पाहू शकता किती मस्त लाल कलर आलाय टोमॅटोमुळे. तर उकळी आल्यानंतर त्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचा कूट घालणार आहे. तुम्हाला चालत नसेल तर अशी ठेवली तरी छान झालेली आहे. चार चमचे शेंगदाण्याचा कूट घातलाय, पाहू शकता. मस्त झाली भाजी.
आता पीठ मळून घ्यायचंय पुऱ्यासाठी. तर 1 कप पीठ घेतलंय आणि पाव कप रवा घेतलाय. रव्यामुळे पुऱ्या तेल घेत नाही त्यासाठी. आणि मीठ घालायचंय. थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचंय घट्ट गोळा एकदम. छान मऊ करून घेतलाय. आता ह्याला भिजत ठेवायचं. रवा भिजण्यासाठी 10-15 मिनिट लागतील. तोपर्यंत आपले बाकीचा स्वयंपाक पूर्ण होईल. तर कणिक बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपली भाजी तयार झाली. वा, खूपच छान बनली भाजी, मस्त. काढून घ्यायची. आता कोथिंबीर घातली. मस्त कलर आलाय. तयार आहे आपली ही बटाटा भाजी. पाहू शकता किती मस्त झालेली आहे. बिना ग्रेव्हीची सुद्धा खूप छान बनली. आता आपण ही ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची हे करणार आहोत सुकी. अशी कापून घ्यायची. त्यासाठी शेंगदाण्याचं कूट घ्यायचंय. जाडसर कूट घ्यायचंय आणि हा खोबऱ्याचा किस भाजून घेतलाय. त्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि मीठ घालायचंय चवीपुरतं. हळद घालायची थोडी. खूप छान बनते अशी शिमला मिरची. भरपूर कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून थोडंसं पाणी घालून थोडंसं वल्ल करायचे, जास्त नाही. आता मिरचीच्या मध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे. तर भरून झालाय मसाला यामध्ये. आता तवा ठेवलाय तापायला. तेल टाकायचे. थोडंसं जास्त तेल टाकायचं म्हणजे व्यवस्थित तळल्या जातात मिरची. आणि सुरुवातीला फुल फ्लेम वरती ठेवायचे. गरम झाल्यानंतर झाकण ठेवायचे. ह्या अशा एकदम लो फ्लेम वरती 8 ते 10 मिनिट लागतात त्याला. मस्त.
थोडीशी बाकी आहे, अजून 2 मिनिटं ठेवणार आहे. पाहू शकता आता मस्त चौकोन व्यवस्थित शिजलेली आहेत. त्यावरती थोडासा शेंगदाण्याचा कूट घालायचा. तो एक अशा तेलामध्ये मिरची बरोबर भाजला ना खूप छान टेस्ट लागते त्याची. थोडासा असा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे मसाला. हा खूप छान टेस्ट लागते. तयार झाली आपली मिरची. आता काढून घ्यायची. पाहू शकता किती छान हिरवा कलर तसाच राहिलाय मिरचीचा. तयार झाली आपली ही शिमला मिरची. वा, जबरदस्त झाली. तर तेल तापायला ठेवले. त्यामध्ये आपल्याला आता पापड आणि मूग वडे बनवून घ्यायचे. थोडासा तुकडा टाकून पाहिलाय पापडाचा. तो वरती आला की समजायचं तेल तापले. मस्त तेल तापले. लगेच पापड तळला जातोय. हे घरीच बनवलेले पापड आहे. मस्त. पापड घरच्या घरी मसाला बनवून कसे बनवायचे हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. मस्त. पापड तयार आहेत आपले. आता हे मुगाचं मिश्रण आपण काढून ठेवलेलं मिक्सर मधनं त्याला थोडंसं फेटून घ्यायचंय. फेटल्यानंतर छान असं हलकं होतं. त्याचे आता वडे बनवून टाकायचे. उलथाण्यावरती टाकलाय मी. पाहूया निघतोय का. ते पीठ थोडंसं पातळ झाल्यामुळे प्रॉब्लेम होतोय. झालेलं आहे छान. हातावर थापून टाकलाय दुसरा. ते मुगाच्या डाळीला असं पाणी सुटत असते जास्त. एकदम लो फ्लेमवरती तळून घ्यायचे म्हणजे छान क्रिस्पी बनतो आणि आतपर्यंत व्यवस्थित तळला जातो. थोडासा वेळ लागतो वड्यांना, पण मूग वडे खूप छान लागतात. मस्त. हा पहिला तळलेला आहे, त्याला काढून घेऊ.
हा तळून झालाय, काढून घ्यायचा आता बाहेर. मस्त. हा पण तळलाय वडा, काढून घ्यायचा. मस्त. पाहू शकता किती मस्त बनलाय. असे सर्व वडे बनवून घेतले. आता पुऱ्या बनवून घेऊ. त्यासाठी गोळ्या बनवून घेते मी अगोदर, म्हणजे पटपट एकदम लाटायला सुरुवात केली की पटपट होतात. पीठ मस्त भिजलंय. लाटून घ्यायच्या, आलटून पलटून लाटायचे, म्हणजे पुरी व्यवस्थित फुगली जाते. आणि जास्त पातळ नाही लाटायची. मस्त तयार झाली आपली पुरी. आता तर दुसरी पण लाटून घेतली. मस्त. तयार झालेत. आता हे तळून घ्यायचे. तेल तापलेले. तेल चांगलं तापलेलं असावं पुरी तळण्यासाठी, म्हणजे छान टम्म फुगते. पाहू शकता किती मस्त फुगली. वा. आणि रव्यामुळे बिलकुल तेल घेत नाही. मस्त. मस्त फुगतायत पुरे. ही पण काढून घेतली आता. मस्त. फ्लेम कमी केल्यामुळे थोडीशी कमी फुगली ही पुरी. तळलेली आहे, काढून घ्यायची हिला आता.
ब्राऊन झाल्यात पुऱ्या आता सगळ्या आपल्या. पाहू शकता किती मस्त बनलेत. मस्त तयार झाल्यात ह्या पुऱ्या आता. खूपच छान बनल्यात. आता आपण पटकन खीर बनवून घेऊया. साजूक तूप घातलं 1 चमचा. तूप गरम झाल्यानंतर ड्रायफ्रुट्स घालायचे. काजू, बदाम, पिस्ते चॉप करून घेतलेले. थोडेसे रोस्ट झाले म्हणजे त्यामध्ये थोडासा खोबऱ्याचा खीस आहे तो घेतलाय. त्यामध्ये थोडेसे मनुके घातले. अर्धी वाटी छोटी खोबऱ्याचा खीस घातलाय. जास्त नाही, 2 चमचे असेल अंदाजाने. 2 चमचे. आता भाजलेला रवा घातलाय अर्धी वाटी. मी अगोदरच भाजून घेतला होता. आणि दूध घातलंय आता. दीड कप दूध घातलंय. रव्याची खीर एकदम मस्त होते, पटकन होते आणि चवीला पण खूप छान लागते. त्यामध्ये केशराच्या काड्या घातल्या 5-6. मी वेलची नाही वापरलेली, नुसते केशर घातले. साखर घातली. जेवढा रवा होता तेवढीच घातली. थोडीशी कमी घातली तरी चालेल. मस्त तयार झाली खीर आता आपली. पाहू शकता किती कलर मस्त आलाय. त्याचं टेक्स्चर पण किती छान आलंय आणि कन्सिस्टन्सी व्यवस्थित झालेली आहे. तर ताट भरायला घेऊ. हे भात, कढी वाढायची. मस्त हे वरणाची वाटी ठेवली. तर ह्या वाटीमध्ये खीर सर्व करायची. तर हे बटाटा भाजी. साधा स्वयंपाक बनवलाय, पण खूप छान झालाय स्वयंपाक. पाहू शकता मस्त दिसते बटाटा भाजी. शिमला मिरची मस्त. आता मूग वडे.
पापड अख्खा बसत नाहीये, मोडून ठेवलाय. आता पुरीमध्ये ठेवूया आणि ही काकडी हे झालंय आपलं मस्त भरगच्च ताट. पाहू शकता किती मस्त झालंय. सर्व स्वयंपाक झटपट 1 तासामध्ये. भातावरती वरण घातलंय. हे आपलं साजूक तुपाची धार. तुपाशिवाय तर जेवण पूर्ण होत नाही. मस्त. माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा.